सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारं जेवण या सिरीजमध्ये कारल्याची भाजी बनवणार आहोत. कारलं हे शरीरासाठी थंडावा देणारं असतं. तर इथे मी 1/2 किलो कारली घेतलेली आहेत. त्याचे 2 भाग करून त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला ही कारली पातळ अशी हवी आहेत कापलेली, तर मी इथे स्लायसरवरती हे कारलं पातळ असं स्लाइस करून घेणार आहे. तुम्हाला जर हाताने खूप पातळ कापता येत असतील तर तुम्ही ते हाताने सुद्धा कापून घेऊ शकता. तर स्लायसरवर तुम्ही बघू शकता छान अशी पातळ कापली जातात आणि मग पटकन शिजतात. भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर इथे मी सगळी कारली छान अशी पातळ कापून घेतलेली आहे. ह्याचा आपल्याला रस वगैरे अजिबात काढून घ्यायचा नाहीये. कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी मी पुढे तुम्हाला टिप्स सांगणारच आहे. कारल्याच्या भाजीतला जर तुम्ही चिरून झाल्यावर असा रस काढला तर त्याच्यातले सगळे गुणधर्म निघून जातात आणि मग कारलं खाण्याचा काहीच उपयोग होत नाही. तर आता सुरुवात करूया भाजी बनवायला. तर कढईमध्ये मी इथे 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं की मिरचीची फोडणी करायची आहे. आता यामध्ये एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. कांदा या भाजीला थोडा जास्त लागतो. सोबतच मीठ आणि हळद घालायची आहे. मिठाचं प्रमाण हे फक्त कांद्यापुरतीच घ्यायचं आहे, कारण कारल्यासाठी लागणारं मीठ हे आपण सगळ्यात शेवटी वापरायचं आहे. आता हा कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं थोडासा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मीठ जर तुम्ही आत्ताच टाकलं तर कारल्याची भाजी ही थोडी आळली जाते, त्यामुळे मिठाचं प्रमाण चुकू शकतं. म्हणून मीठ हे कारल्याची भाजी जेव्हा शेवटला सगळ्यात शेवटी रेडी होते तेव्हाच घालायचं आहे. आता 2 ते 3 मिनिटांनंतर हा कांदा छान नरम थोडा झालेला आहे. आता यामध्ये आपण स्लाइस करून घेतलेली कारली घालणार आहोत. तर बघा ही सगळी कारली मी आता यामध्ये घालून घेते आणि छान कांदा आणि कारलं एकजीव करून घेऊयात. 2 ते 3 मिनिटं छान असं एकसारखं करून झाल्यानंतर हाय टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे कारलं परतून परतून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर वगैरे मी अजिबात करणार नाहीये, कारण हे कारलं पातळ असं आपण कापून घेतल्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ किंवा पाणी लागत नाही. तर आता हे एकसारखं करून घेऊयात आणि 3 ते 4 मिनिटं असं शिजून देऊयात. तर बघा 3 ते 4 मिनिटांनंतर हे कारलं पहिल्यापेक्षा थोडं आळलेलं आहे. पुन्हा एकदा याला खालपासून नीट परतून घ्यायचंय म्हणजे भाजी खाली लागत नाही. आता याच्यावरती झाकण ठेवून आणखीन 3 ते 4 मिनिटं याला शिजून देऊयात. तर बघा मी झाकण ठेवलं होतं म्हणजे छान याला वाफ धरते आणि कारलं छान शिजलं जातं. आता कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी मी इथे चिंच गुळाचा कोळ केला आहे. ते 2 चमचे मी वापरत आहे. याच्यामुळे कारल्याचा कडूपणा खूप कमी होतो. तुम्हाला जर चिंच चालत नसेल किंवा आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्धा लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता आणि साखर किंवा गूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आता हा रस घालून झाल्यानंतर पुन्हा भाजी एकसारखी करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा 3 ते 4 मिनिटं याला अशीच वाफ आपल्याला द्यायची आहे. आता 3 ते 4 मिनिटांनंतर पुन्हा झाकण काढून भाजीत आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तसेच मिरची पावडर घालायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओलं खोबरं आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. ओलं खोबऱ्यामुळे सुद्धा कारल्याचा कडूपणा खूप जास्त प्रमाणात कमी होतो आणि भाजीला चव सुद्धा खूप छान येते. खोबरं घालून झाल्यावर सुद्धा आपल्याला भाजी 3 ते 4 मिनिटं छान अशी परतून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने कारल्याची भाजी नक्की बनवून बघा. अजिबात कडवटपणा लागत नाही. खूप छान होते आणि भाकरी, वरण, भात कशासोबतही खूप छान लागते. तर ही कारल्याची भाजी आता इथे आपली तयार झालेली आहे. याहून जास्त याला शिजवायची गरज नाहीये. तर पटकन आपण आता आपलं ताट वाढून घेऊयात. तर आज मी इथे कुठली कोशिंबीर घेतलेली नाहीये. गाजराचे स्लाइस आहेत. सोबतच सुरणाचे काप आहेत. अगदी साध्या पद्धतीने बनवले आहेत. हळद, काळी मिरी, मीठ लावून. तुम्हाला जर हवे असेल तर ही रेसिपी सुद्धा मी शेअर करीन. कमेंट करून सांगा. सोबतच आपली कारल्याची भाजी, एक चपाती आहे, साधा भात, गोडं वरण
आणि वरणावरती छान असं साजूक तूप. तर आपली ही रंगीबेरंगी थाळी तयार झालेली आहे. तुम्हाला ही उन्हाळा विशेष शरीराला थंडावा देणारे जेवण ही सिरीज कशी वाटते हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.